आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही तर प्रत्येकाची इच्छा असते, पण या मनोकामना पूर्ण होणार तरी कशा? दत्त संप्रदायातील महान ग्रंथ श्री गुरु चरित्रातील विविध अध्यायांच्या पठनानं इच्छापूर्तीचा अनुभव अनेक भाविकांना आजवर आलेला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. त्यांच्या पूर्तीसाठी आणि दारिद्र्य दूर होण्यासाठी गुरुचरित्राच्या 38व्या अध्यायाचं पारायण लाभदायी ठरतं. तेव्हा यानंतर गुरुचरित्रातील याच अध्यायाचं पारायण आपण ऐकणार आहात आणि श्रवण भक्तीचा आनंद आपण घेणार आहात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला. आर्त झालो मी तृषेचा, घोट भरवी का अमृताचा, चरित्र सांगे श्री गुरुचे, माझे मन निवविवेगी. सिद्ध म्हणे नामधारकासी, तू जे जे मज पुसशी, संतोष होतो आम्हासी. गुरुचरित्र आठविता, तुझ करता आम्हासी, लाभ जोडे परियेसी, आठविली कथा सुरसी. विचित्र एक झाले असे, मागे कथानक सांगितले, जे भक्ती द्रव्य आणिले, स्वामी अंगीकार नाही केले. समाराधना करावी म्हणून नित्य समाराधना देख, करीत होते भक्तानेक, कधी नाही आराणूक, नाही ऐसा दिवस नाही. ऐसे होता एके दिवशी, दुर्बळ द्विज आला परियेसी, असे काश्यप गोत्रेसी. नामदया भास्कर, अति सुक्षीण ब्राह्मण, आला आपणा दर्शना म्हणून, साष्टांगी नमस्कारून भक्तिपूर्वक विनविले. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन, उठविता ती तया ब्राह्मणा, भोजन करी म्हणून या. संकल्प करोनी तो ब्राह्मण, श्रीगुरुसी भिक्षा करवीन आपण, सभे सोपस्कार घेऊन आला होता प्रियसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा, सवे असे तंडूल कणिका, वरकड पदार्थ त्या पूर्तिका, सोपस्कार असे त्यापाशी. सर्व असे वस्त्री बांधिले, नेवोनी मठात ठेविले, भक्ते आणिक त्यासी बोलाविले. गेला तो ब्राह्मण भोजनासी, भोजन करता जाहली निशी, आपण आला मठासी. गाठोडी ठेवी आपुले उशी, मग निद्रा करी देखा. नित्य घडे ऐसेची, भक्त लोके ती आराधनेसी, आराणूक नव्हे त्यासी. नित्य जेवी समाराधने, समस्त त्यास हसती, पहा हो समाराधनेची आयती. घेऊन आला असे भक्ती, आपण जेवी नित्य समाराधने. एकासी नव्हे पुरे अन्न, श्रीगुरु शिष्य बहुजन, केवी करील हा ब्राह्मण, समाराधना करीन म्हणतो. लाज नये त्यासी कैसी, समाराधना म्हणावे असी. देका स्वयंपाक आम्हासी, तू करी आजी माधुकरी. ऐसे नाना प्रकारे त्यासी, विनोद करती ब्राह्मण प्रियसी. ऐशा प्रकारे 3 मासी, क्रमिले त्या ब्राह्मणे तेथेची. नित्य होत असे आराधना, त्याचे घरी जेवी आपण, गाठोडे उशाखाली ठेवून निद्रा करी प्रतिदिवशी. 3 मास क्रमिल्यावरी, समस्त मिळवणे द्विजवरी. परिहास करीती अपारी, श्री गुरुमूर्ती ऐकले. बोलाविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावी अम्मासी. स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्रीगुरु कृपा सिंधू. ऐकून श्रीगुरूच्या बोला, संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माथा ठेविला, हर्षे गेला येतीसी. आणिले द्वयशेर घृत, शाखा दोन्ही त्या पुरत. स्नान करोनी शुचिर्भूत, स्वयंपाक केला तेवेळी. समस्त ब्राह्मण तेवेळी, मिळवून आले श्रीगुरुजवळी. म्हणती आजी आमुची पाळी, यावनारांना घरी असे. नित्य होते समाराधना, आम्ही जेवितो मिष्टांना. कैसा हा आला ब्राह्मण, आजी राहिली समाराधना. श्रीगुरु म्हणती द्विजासी, नका जाऊ घरासी. शीघ्र जावे अंघोळीसी, येथेची जेव्हा तुम्ही आजी. ब्राह्मण मनी विचारिती,
मठी असे सामुग्री आयती, स्वयंपाक आता करविती, आम्हासी निरोपती याचुणे, समस्त गेले स्नानासी, श्रीगुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी, शीघ्र करी गा होईल निशी, ब्राह्मण अपार सांगितले, स्वयंपाक झाला तक्षण, सांगतसे श्रीगुरुसी ब्राह्मण, निरोप देती जा धावून, ब्राह्मण समस्त पाचारी, ब्राह्मण गेला गंगेसी, बोलावितसे ब्राह्मणासी, स्वामीने बोलाविले तुम्हासी, शीघ्र यावे म्हणून, ब्राह्मण म्हणती तयासी, स्वयंपाक व्हावया होईल निशी, तुवा शीघ्र श्रीगुरुसी, भिक्षा करावी जाय वेगे, ऐसे ऐकोनी तो ब्राह्मण गेला श्रीगुरु जवळी, आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हणे, आपण जेवू अपरात्री, श्रीगुरु म्हणती तयासी, नेम आजी आम्हासी, सहपंक्तीने ब्राह्मणासी, जेवू आम्ही निर्धार, ब्राह्मणासहित आम्हासी, जेवू वाढी गा तू प्रियसी, जरी अंगीकार न करसी, न जेवू तुझे घरी आम्ही, ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी, जो निरोप द्याला आपणासी, तोची निरोप माझे शिरसी, ब्राह्मणासहित जेवू वाढीन, ब्राह्मण मनी विचारी, श्रीगुरु असती पुरुष अवतारी, नकळे बोल कवणे परी, आपुले वाक्य सत्य करतील, मग काय करी तो ब्राह्मण, विनवी तसे कर जोडून, मज न येती ब्राह्मण, विनोदी करती माझ्या बोला, श्रीगुरु आणि का शिष्यासी, निरोपिती जा वेगेसी, बोलावून आणा ब्राह्मणासी, भोजन करा म्हणून, शिष्य गेले धावत, समस्त ब्राह्मणा ते बोलावित, स्नाने करून आले त्वरित, श्रीगुरु मठाजवळीक, श्रीगुरु निरोपिती तयासी, पत्रावळी करा वेगेसी, जेव्हा आजी सहकुटुंबेसी, ब्राह्मण करीतो समाराधना, 4 सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी, उभा होता ब्राह्मणाजवळी, त्यासी स्वामी निरोपिती, या समस्त ब्राह्मणासी, विनंती करावी तुवा ऐसी, तुम्ही यावे सहकुटुंबेसी, आपण करीतो समाराधना, श्रीगुरूचा निरोप घेऊन, विनवी तसे तो ब्राह्मण, द्विज म्हणती त्यासी हसून, काय जेव्हा म्हणतो अम्हा, अम्हा इतुके ब्राह्मणासी, एक एक शीत न ये वाट्यासी, आमंत्रण सांगावयासी, न लाजसी, नमस्कार करीतोसी घडी घडी, वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती, निंदा न करा श्रीगुरु ऐकती, जैसे श्रीगुरु निरोपिती, तैसे बोलतो ब्राह्मण, हो का बरवे बरवे म्हणती, सकळ पत्रावरी करती, ब्राह्मण श्रीगुरु पूजा करतोरीती, करिता झाला उपचारे, त्रिकरणपूर्वक करी भक्ती, बरवी केली मंगळारती, तेणे श्रीगुरु संतोषती, ठाव घाला म्हणती वेगे, स्वयंपाक आणूनी आपणाजवळी, ठेवी म्हणती तयवेळी, आणूनी या तात्काळी, श्रीगुरु जवळी ठेविला, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आमुचे वस्त्र घेऊन अन्नासी, झाकोने ठेवी अम्हापाशी, म्हणून वस्त्र देती तयवेळी, झाकेले वस्त्र अन्नावरी, कमंडलू उदक घेऊन करी, श्रीगुरु प्रोक्षती अन्नावरी, अभिमंत्रोनी तयवेळी, बोलावून म्हणती ब्राह्मणासी, उघडो नको अन्नासी, काढवून नेऊन समजतासी, वाढी वेगी म्हणून या, तूप घालोनी घटात, होतो निघे आणि गात, वाढी वेगी ऐसे म्हणत, निरोप देती श्रीगुरु, ठाये घातले समजतासी, वाढी तसे ब्राह्मण प्रियसी, लोक पाहती तटस्थेसी, महदश्चर्य म्हणताती, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, वाढू लागा या द्विजासी, आणि कौठले बहुतेसी, वाढू लागले त्यावेळी, भरोन नेती जितुके अन्न, पुनः मागुती परिपूर्ण, घृत भरले असे पूर्ण, घट ओतोनी नेताती, वाढिले समस्त पंक्तीसी, सहपंक्ती श्रीगुरुसी, जेविताती अतिहर्षी, द्विजवर पुसत असे, जो जो मागाल तो पदार्थ, वाढू वेगळेसे म्हणत, भागले ती क्षुधाक्रांत, क्षमा करणे म्हणत असे, घृत असे आपुले करी, वाढी तसे महापुरी, विप्र म्हणती पुरे करी, आकंठवरी जेविलो, भक्ष परमान्न पत्रशाखा, ब्राह्मण वाढिताती अनेका, शर्करा दधी लवणादिका, अनेक परी जेविले, तृप्त झाले ब्राह्मण देखा, हस्तप्रक्षालन करीती मुखा, उच्छिष्टे काढती तात्कालिका, आश्चर्य म्हणती तयवेळी, तांबूल आदी देती समस्तासी, श्रीगुरु बोलावनी तयासी, बोलवा म्हणती आपुले कलत्रपुत्रासी, समस्त येऊन जेवतील, आले विप्रगृह समस्त, जेवून गेले पंचामृत, श्रीगुरु मागती निरोपित, शूद्रादी ग्रामलोक बोलवा,
त्याचे स्त्रिया पुत्रासहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत पाचारिता आले समस्त जेवून गेले त्यावेळी. श्रीगुरुप्रसूती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी. ते सांगती स्वामी आसी अंत्यज आहे ती उरले. बोलवा त्या समस्तासी अन्न द्यावे वाढवणी त्यासी. जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्नवेगी. तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका. सांगताती श्रीगुरु नायक डांगोरा पिटा ग्रामात. कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित. ऐसे श्रीगुरु निरोपित हिंडले ग्रामी तयवेळी. प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेविले परियेसी. मग निरोपिती त्या द्विजासी भोजन तुवा करावे. श्रीगुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले. आपण जितुके केले होते तितुके उरले असे अन्न. श्रीगुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितसी. घालावे जळात जळचर खाती तृप्त होती तेही जीव. ऐसे तया दिवसी विचारिती सहस्रचारी झाली मिती. भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य. इतुके झाल्यावरी श्रीगुरु त्या द्विजा ते पाचारी. वर देती दरिद्री दुरी पुत्रपौत्री होतील तुझ. समस्त झाले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत. अन्न केले होते किंचित 4 सहस्र केवी जेविले. एक म्हणती श्रीगुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णी. अवतार पुरुष असे धणी श्री नरसिंह सरस्वती. एक म्हणती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते ऐकले. पांडवा घरी दुर्वास गेले ऋषीश्वरा समवेत. सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्णाला ठाकून. तेणे केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले. नर दिसतो दंडधारी सत्य त्रैमूर्ती अवधारी. नकळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक. याते नरजे म्हणती ते जाती अधोगती. वर्णावया नाही मती म्हणती हाची परब्रह्म. नव्हे हा जरी ईश्वर केवी केले अन्नपुर. होते 3 अडीच शेर 4 सहस्र जेविले केवी. आणि एक नवल झाले आम्ही समिस्ती देखिले. प्रेताते जीव आणिले शुष्क काष्टासी पल्लव. आणि कैका याची महिमा कोणासी देऊ आता साम्या. कुमसीस होता त्रिविक्रमा त्यासी दाविले विश्वरूप. ग्रामात होती वांधमहिषी क्षीर काढविले आपुले भिक्षेसी. वेद म्हणविले पतिता मुखेसी अभिमंत्रिता श्रीगुरुमूर्ती. आणि झाले एक नवल पुष्टी आला विप्र केवळ. दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने. विणकर होता एक भक्त तयासी दाविला श्रीपर्वत. काशी क्षेत्र क्षण न लागता एका भक्तासी दाखविले. आणि अपार चरित्रता अमित असे हो सांगता. क्षितिवरी समस्त दैवते तयाचे नव्हे साम्यार्थ. समस्त देवाते आराधिता आलस्ये होय मनकाम्यता. दर्शन मात्रे श्रीगुरुनाथा सकळाभिष्टे होता ती. ऐसे म्हणता ती विप्रलोक अपूर्व झाले कौतुक. ख्याती ऐकती समस्त देख श्रीगुरुचे चरित्र. सिद्ध म्हणे नामधारकासी श्रीगुरुचरित्र ऐसे परियसी. याची निमित्ते बहुअसी शिष्य झाले श्रीगुरुचे. नाना राष्ट्रीचे भक्त येती श्रीगुरुची सेवा करती. अंतःकरणी एकचित्ती भजणारासी प्रसन्न. गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमून. ऐका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्रीगुरुसी. इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुस्सहस्र भोजनं नाम 38 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. 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 श्री गुरुदेव दत्त. कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित परम पूजनीय ब्रह्मचारी योगीवर श्री सीताराम महाराज लिखित टेंबे स्वामींवर आधारलेली भक्ती गीते वासुदेव यतिराया. ब्रह्म
ब्रह्मचारी योगीवर गुरुवर्य श्री सीताराम महाराज लिखित भावपूर्ण भक्ती गीते वासुदेव यतिराया ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कुणाल म्युझिक वर.